मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण डेबूजीच्या स्वभावात होणाऱ्या बदलाबद्दल जाणून घेतले. आता सुरू करूया पुढील वाचनाला. मार्गशीर्षाचा महिना. खरीपनी रब्बीची पिके भरघोस डुलत होती. पाखरं हुसकावण्यासाठी डेबूजी माचणीवर उभा राहून जोरदार हारड्या मारित होता. 2 प्रहरच्या रखरखीत उन्हात दूर समोरून एक विचित्र व्यक्ती खैरी गावच्या बाजूने हळूहळू चालत येताना त्याला दिसली. धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी, चमकती अंगकाती, दाढी मिशा जटाभर वाढलेल्या, अंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी, अनवाणी चालत शेतातील ज्वारीची कच्ची कणसे खात खात स्वारी आपल्याच तंद्रीत रंगलेली आस्ते आस्ते जवळ येताना दिसली. साधू संतांचा डेबूजीला आधीच मोठा आपुलकीचा कळवळा. ती विभूती माची जवळ येत आहेशी दिसताच डेबूजीने खाली उडी मारली. 2 हात जोडून समोरा गेला आणि साष्टांग प्रणिपात घातला. त्या विभूतीने 2 हात उंचावून आशीर्वाद दिला. दोघांची नजरानजर झाली. डोळ्यांना डोळे भिडले. तेवढ्यातच परस्परांच्या हतभावनेची काय गूढ देवघेव झाली सांगता येत नाही. आणि गाडगे बाबाही आज सांगत नाही. महाराज आपल्याला काय हवे असे डेबूजीने विचारताच त्या विभूतीने हसण्याचा खोकाटा केला आणि म्हटले, कुछ भी नहीं, हमारे पास सब कुछ है. तू क्या मांगता है, मैं दे सकता हूँ. मांगता है कुछ, चल हमारे साथ, आता है. मंत्र मुग्धाप्रमाणे डेबूजी त्याच्या मागे यंत्रासारखा आपोआप चालू लागला. नदीच्या काठावर गेल्यावर महाराजांनी थोडे भोजन करावे अशी डेबूजींनी प्रार्थना केली. ठीक ठीक, तेरी इच्छा है तो जाओ लाव सामान. डेबूजी धावतच खैरी गावात गेला. कणिक, गूळ, साखर, तिखट, तेल, मीठ, तूप आणि एक कढई घेऊन आला. त्या विभूतीने ते सर्व पदार्थ एकत्र कालवून तो गोळा तेलात तळून काढला. जा आता, ही भांडी ज्यांची त्याला नेऊन दे असे सांगितले. जी गेला. परत आल्यावर विभूती भोजन उरकून त्याची वाट पाहतच होती. थोडा प्रसाद ठेवला होता, तो डेबूजीने ग्रहण केला. नंतर दोघे दापुरी स्मशानातल्या शिवलिंगाच्या कोट्यावर जाऊन बसले. संबंध रात्रभर तिथेच राहिले. काय भाषणे झाली, काय हृदयगत चर्चिले याचा थांग पत्ता लागत नाही. बाबाही तो आज लागू देत नाही. कोणी खोचून विचारलं तर छे, अशी कोणी विभूती मला भेटलीच नाही असे धडकावून सांगून मोकळे होतात. संबंध रात्र त्या विभूतीच्या सानिध्यात काढून दुसऱ्या दिवशी 12 वाजता डेबूजी घरी परत आला. जेवण होताच जरुरीचे काम निघाले म्हणून बैलगाडी जोडून तसाच दर्यापूरला निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सारे दापुरी गाव दाराडूर झोपी गेले असताना तो साधू डेबीदास डेबीदास अशा मोठ्या मोठ्याने हाका मारी गावात फिरू लागला. लोक घाबरून बाहेर आले. पाहतात तो एक जटाधारी नंगा दांडगा गोसावी नुसता डेबीदास डेबीदास आरोड्या मारीत आहे. पाटील आले. चौकशी केली. कहा है डेबीदास, तो गोसावी विचारू लागला. आपल्या गावात कोण कुठचा डेबीदास? सगळे ढोंग आहे हे. हा दरोडेखोराचा सोंगाड्या सुगावेदार असावा. द्या हुसकावून चोराला. पाटलाने महार जागल्यांना बोलावून त्याला सीमा पार हुसकावून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी डेबूजी दर्यापूरहून परत येताच त्याला आदल्या रात्रीची हकीकत समजली. तो मटकन खाली बसला आणि फुंदून फुंदून रडू लागला. सखूबाईने आजाजीने खूप खोदून खोदून विचारले. शेजारी पाजारी जमा झाले. बराच वेळ तो बोलेना. अखेर, बाबांनो, डेबीदास तो मी, माझा शोध करीत तो आला होता. हुसकावला त्याला. काय केलं हे असा त्याने खुलासा करताच सगळ्यांनाच वाईट वाटले. डेबूजी तसा उठला. स्मशानाजवळच्या महादेवाच्या ओट्यावर आसपासचा खूप तपास केला. खैरी गावात शोध घेतला. आजूबाजूची 5-50 गावे तो सारखा आठवडाभर विचारपूस करीत भटकला. असा कोणी माणूस इकडे आला नाही आणि आम्ही कोणी पाहिलेलाही नाही असे जो तो सांगे. या घटनेनंतर डेबूजीच्या राहणीत निवृत्तीत एकदम बदल झाला. रोजची ठराविक कामे यंत्रासारखी करीत असताना तो कसल्या तरी गूढ चिंतनात गुंतलेला असायचा. दर रविवारी ऋणमोचन येथे या महिन्यात एक छोटीशी यात्रा भरते.
दर सालच्या हंबीररावच्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पौष वद्य 8 शके 1827 रविवार तारीख 29 जानेवारी सन 1915 रोजी देबूजी सहकुटुंब सहपरिवार ऋणमोचनाला गेला. त्यानंतर त्याची मुग्धावस्था वाढतच गेली. भावी आचाराची काहीतरी निश्चित रूपरेषा त्याने मनोमन आखली. चर्येवर गंभीर महासागराची शांती, नजरेत कठोर निश्वासाची चमक झळकू लागली. एकदम घडलेल्या या फरकाने घरातील मंडळी चरकली खरी, पण खुलासा काढण्याचे धैर्य कोणालाही होईना. चालू काळचा सिद्धार्थ. बुधवार तारीख 1 फेब्रुवारी सन 1905 पौष वद्य 12 प्रदोष शके 1827 पहाटे 3 वाजता डेबूजीच्या या लोकोत्तर जीवन क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछाण्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसाळीने एकदम तो उठला. मातोश्री सखुबाई निजली होती तिथे हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचे दर्शन घेतले. तिच्या पायाजवळ जमिनीला डोकं टेकून नमस्कार केला. बाहेर येऊन अंगावरचे सर्व कपडे काढून ठेवले. नेसूचे एक फाटके धोतर पांघरून तो अंगणात आला. तेथे पडलेले एक फुटके मडके नी तोडलेल्या झाडाची एक वेळी वाकडी काठी हातात घेऊन मागे न पाहता सर्वस्वाचा त्याग करून झपाट्याने कोटच्या कोठे निघून गेला. पहाटेच्या साखर झोपेच्या गुंतीत सगळेजण असल्यामुळे त्याच्या या क्रांतिकारक प्रयाणाचा घरातल्या कोणालाही थांग पत्ता लागला नाही. आजवर अनेकांनी संसार त्याग केला. त्याची कारणे 18 विश्वे दारिद्र्य, कर्जाचा बुजबुजाट, मुलाबाळांचे मृत्यू, कर्कशा किंवा बेईमान पत्नीशी पडलेली गाठ, कुटुंबात समाजात नित्य होणारी हेळणा, तिटकारा, बेकारी यापैकी 1-2 हमखास असतात. पण देबूजीच्या बाबतीत यातले एकही कारण नव्हते. प्रामाणिक कष्ट मेहनत करून आजोबाची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून त्याने सुधारली होती. घरात आज्ञाधारक पत्नी, 2 गोजीरवाण्या खेळत्या बागडत्या मुली, नातवंडांचे कौतुक करणारे आई आजा आजी हयात, गाई बैल वासरांनी गोठा गजबजलेला, मायेचा हात पाठीवर फिरवणारी आई पाठीशी सदा न कदा उभी. अशा भरभराटीच्या संसाराचा देबूजीने केलेला त्याग म्हणजे कपिल वस्तू येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन राजवैभवाच्या त्यागाच्या अजरामर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटली पाहिजे. घरात रडारड झाली. गावकरी शोधण्यासाठी 10 दिशांनी गेले. काही तपास लागत नाही बुवा. सगळ्यांचा एकच जवाब आला. प्रकरण दुसरे. नव मानव धर्माच्या शोधात संसार त्यागाच्या मागे काय होते? मामूली साधू संत मोक्षासाठी संसार त्यागाची भगतगणांना शिकवण देतात. देबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम स्मरणाचे भवसागर तरुण जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा ही संताडी विचारसरणीही त्याने जुमानली नाही, आजही जुमानीत नाही. मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तो तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीजभर संसारातल्या आधी व्याधींची कोंडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देवधर्माच्या भावनांवर आणि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दुष्ट आणि व्यसनी चालीरीतींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जात गोतवाल्यांचा रोषही पत्करला होता. देवाच्या नुसत्या नामस्मरणापेक्षा किंवा आराधनेपेक्षा मनगट घासून कष्ट मेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचार विचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट आणि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणे धीटपणे पायबंद ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांनाही पटवून दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याला भरवसाही होता. तरीही त्याची भक्ती आंधळी नव्हती, डोळस होती. वयाच्या 28 वर्षेपर्यंत आजूबाजूच्या सर्व थरातील समाजाच्या सामाजिक आणि धार्मिक जिन्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते.
शेतकरी, कामकरी वगैरे मागासलेले समाज हाडमोडी कष्ट करून सुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्या मुंग्याच्या जिन्याने जगत आहेत. सावकार आदी वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत. श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकारी जीवनाची ना किळस ना लाज. वर तळांच्या लाथा खाव्या, मरे मरे तो कष्ट करून त्यांच्या तिजोऱ्या भराव्या. आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरेदारेनी वाळे लिंपावे, शृंगारावे. हाच आपला धर्म, हेच आपले जिने. यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती. वरच्या खालच्या एकंदरीत समाजाची दैनंदिन परिस्थिती पाहिली तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली. धर्माचे आचरण पाहिले तर तिथेही भूत दयेला थारा नाही. देवाला दारू, माणसाला दारू, रेडे बोकडांच्या कंदुरी शिवाय देवाची शांती नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजन कीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी, संताचे बोल तानदारीसाठी संगीत सुराने वरच्या वर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूती, सहकार नि सेवा या भावनात हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल तिथे कोपराने खणावे निस्वार्थ साधावा. आजवरच्या साधू संतांनी माणसांना माणुसकी शिकवण्याचे जान जान पछाडली. कोटी कोटी अभंग रचना केली. पंढरीच्या वाऱ्यांचा परिपाठ चालवला. विठ्ठल भक्तीचे लोण अब्राह्मण चांडाळांच्या झोपडी झोपडीपर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा रूढ झाला, पण माणुसकीचे वाटोळे करणारा दुर्दैवाचा फाळ मात्र कोणालाही उपटून झुगारता आला नाही. या परिस्थितीला आर पार पालटण्यासाठी काय केले पाहिजे, मला काय करता येईल, या मुद्द्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवून भेटूया पुढील भागात. जर आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.